या ठिकाणी सरकार येऊन 5 ते 6 दिवस झालेले आहे, मात्र अद्यापही काही तिढा सुटत नाही आहे. आत्ताचं सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल माहिती आहे का, पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणार आहे हे अजून काही ठरलेलं नाही आहे. हा जो वाद आहे हा अनेक महत्त्वाकांक्षा घेऊन जी निवडणूक लढले गेलेले आहेत, म्हणजे तिघही पक्षांना असं वाटतं की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. महत्त्वाकांक्षी लोक आहेत, वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेणं देणं नाही आहे असं वाटतं आहे. कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन शेतकरी बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत, कर्जमाफीची घोषणा सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती ती लवकरात लवकर होण्याची वाट बघत आहेत. माझ्या माता भगिनी त्यांना 2100 रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत. हे लवकरात लवकर होण्यासाठी वाट बघतायत, पण यांचे स्वतःचे एवढे वैयक्तिक वाद दिसून राहिलेत की कोण मुख्यमंत्री होईल. तिघांनाही शुभेच्छा. ताई, जर दुसरा विचार केला तर गुलाबराव पाटील म्हणत आहेत की बा अजित पवार आले त्यामुळे आम्हाला अजून जास्त जागा लढता आल्या असत्यात. ते आल्यामुळे त्यांचं म्हणणं की जर दादा त्यांच्यासोबत नसते तर त्यांची महायुती म्हणून जे जागा आहे त्या वाढल्या असत्या, शिवसेनेच्या कदाचित वाढल्याही असत्या. त्यामुळे वाटा पडला आहे आता त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये, हिस्से वाटे झालेले आहेत आणि तो वाटा देणं कदाचित आता जीवावर येत असेल. वाटा पडल्यामुळेच शिंदे आणि अजित पवार गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. ताई, भाऊबंदकी आहे ना शेवटी, एकत्र वाटा पडल्यावरती साहजिक देणं जीवावर येतं आणि ते तर सुरुवात आहे. अजून भविष्यात काय होतं ते सगळेच बघा, भरपूर वाद होतात.